तर राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता एबीपी माझावरती तुम्ही पाहणार आहात। राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आलेली आहे। हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केलेली आहे। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत। सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेमध्ये आहेत, त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असंही समजतंय। तर या संदर्भामध्ये राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे जाणार अशा चर्चा रंगलेल्या असताना याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत। राजाभाऊ, या चर्चा सुरू झाल्या आहेत। आज शिंदे गटाच्या नेत्यांनी असा दावा केलेला आहे, सकाळी संजय राऊतांनी हा दावा फेटाळलेला आहे। तुम्ही काय सांगता? तुम्ही देखील एक खासदार आहात उद्धव ठाकरेंचे लोकसभेतील। असा कोणताही संपर्क माझ्याशी झालेला नाहीये आणि अशी चर्चा आमच्यामध्ये तरी नाही। कालच संसदीय कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचं झालंय। आदरणीय संजय राऊत साहेबांच्या हस्ते सर्वच खासदार त्यासाठी हजर होते आणि सर्व खेळीमेळीची चर्चा, पक्षाचं काम अधिवेशनात कसं करायचं, पक्षाची बाजू कशी मांडायची यावर त्यात चर्चा झाली। पण बऱ्याचदा ईडी सीबीआयचा धाक दाखवला जातो आणि त्यामुळे अनेक लोक निघून जातात, तर असा काही प्रकार तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत असं व्हायचं काही कारण नाही। माझ्याकडे काहीच नाही। माझ्याकडे काय, मी फाटका माणूस आहे। माझ्याकडे काय ईडी सीबीआय कशासाठी येतील आणि आले तर त्यांना काय सापडणार आहे? पण मग या वारंवार अशा स्वरूपाच्या ज्या चर्चा किंवा रंगतायत, बातम्या येत आहेत, तर याबद्दल तुम्ही कसं पाहता की कायम असं म्हटलं जातं की आता उद्धव ठाकरेंचे आमदार जाणार, खासदार जाणार, तर असं का घडतंय वारंवार? मला ते समजत नाही हे का होतंय। कारण सर्वत्र आता राज्यात मोठ्या प्रमाणात आमदार युती बरोबर आहेत। इथे सरकार स्थिर आहे, तिथेही सरकार स्थिर आहेत। मग आता का बरं हे चर्चा होती हे मला न समजण्यासारखी गोष्ट आहे। माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे सगळं। धन्यवाद। तर आपल्यासोबत होते राजाभाऊ वाजे, ज्यांनी पूर्णपणे हे वृत्त आणि या सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत की अशा स्वरूपाच्या चर्चा का होत आहेत हा प्रश्न त्यांच्याही मनात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।